वाढती लोकसंख्या लक्षात घेता मुंबई आणि नवी मुंबईला पर्याय म्हणून तिसरी मुंबई विकसित केली जाते। मात्र तिसऱ्या मुंबईतील पहिलं शहर म्हणून रायगड पेन विकास केंद्र म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घोषणा करण्यात आली होती। नुकताच मुख्यमंत्र्यांनी दावोस दौरा देखील केला होता। त्यावेळी रायगड जिल्ह्यातील पेन जवळ 1000 हेक्टरवर बीकेसीच्या धर्तीवर विकास केंद्र उभारण्याची घोषणा करण्यात आली होती आणि यावेळी 1 लाख कोटींची गुंतवणूक सुद्धा होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं। त्यामुळे रायगडसाठी हा प्रकल्प म्हणजे मोठ्या धोरणात्मक बदलांची नांदी ठरू शकते असा विश्वास सुद्धा यावेळी व्यक्त करण्यात आला होता। त्यामुळे हे ग्रोथ सेंटर नेमकं काय आहे, इथे काय काय सुविधा असणार, या सगळ्याबद्दलच आणि इतर महत्त्वाच्या प्रश्नांवर सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमधून सविस्तररित्या बोलूयात। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक परिषदेमध्ये महाराष्ट्राने शहरी आणि औद्योगिक विकासाच्या दिशेने मोठं पाऊल टाकलं असून तिसऱ्या मुंबईतील पहिलं शहर म्हणून रायगड पेन ग्रोथ सेंटरची अधिकृत घोषणा करण्यात आली होती। यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिषदेच्या दुसऱ्या दिवशी ही घोषणा करताना सांगितलं की हा प्रकल्प महाराष्ट्राच्या भविष्यातील नागरी विस्ताराचा आणि आर्थिक क्षमतेचा नवा केंद्रबिंदू ठरणार आहे। दरम्यान हे ग्रोथ सेंटर नेमकं काय असेल याबद्दल सविस्तर आता जाणून घेऊयात। तिसऱ्या मुंबईच्या विकासाला आता वेग आलाय। रायगड पेन परिसरातलं पहिलं अत्याधुनिक शहर उभारलं जाणार आहे। नवी मुंबई विमानतळापासून अवघ्या 15 ते 20 किलोमीटर अंतरावर हे महत्त्वाकांक्षी ग्रोथ सेंटर उभारलं जाणार आहे। गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या परवानग्याची प्रक्रिया आता पूर्ण झाल्यानंतर हा प्रकल्प प्रत्यक्षात उतरण्याच्या टप्प्यावर पोहोचलाय। दरम्यान तिसरी मुंबई नेमकी कशी असेल याबाबत याआधी आपण काही सविस्तर व्हिडिओ करत यातील काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर सुद्धा चर्चा केली आहे। त्यामुळे तुम्ही ते व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर नक्की बघा। पण या नव्या शहराचं वैशिष्ट्य नेमकं काय आहे यावर सुद्धा नजर टाकूया। तर या नव्या शहराचं वैशिष्ट्य म्हणजे प्लग अँड प्ले आणि रेडी टू स्टार्ट ही संकल्पनेवर आधारित हे शहर असणार आहे। यामुळे उद्योग, कंपन्या आणि स्टार्टअप्सना सुद्धा कोणत्याही विलंबनाशिवाय थेट कामकाज सुरू करता येणार आहे। विशेष म्हणजे हा प्रकल्प सार्वजनिक खासगी भागीदारी म्हणजेच पीपीपी या मॉडेलवर आधारित असणार असून शासन, मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी आणि खासगी गुंतवणूकदार एकत्र येऊन याची उभारणी करणार आहेत। त्यामुळे हा देशातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि आधुनिक शहरी विकासाचा सुद्धा नमुना ठरणार आहे। यासोबतच रायगड पेन ग्रोथ सेंटर मध्ये बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स म्हणजेच बीकेसीच्या धर्तीवर एक भव्य आणि आधुनिक बिझनेस डिस्ट्रिक्ट उभारण्यात येणार आहे। इथे ग्लोबल कॅपॅसिटी सेंटर, फिनटेक इकोसिस्टम, अत्याधुनिक कार्यालयीन संकुल आणि उच्च पगाराच्या नोकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात कंपन्या इथे उपलब्ध असतील। तर इथे वॉक टू वर्क या संकल्पनेवर आधारित ही शहर रचना असल्यामुळे सोप्या शब्दात बोलायचंच म्हणजे वॉक टू वर्क ही शहरी नियोजनातील अशी संकल्पना आहे ज्यामध्ये लोकांच्या घराजवळच ऑफिस, शाळा, बाजार आणि इतर दैनंदिन गरजांची ठिकाणं सुद्धा उपलब्ध करून दिली जातात। त्यामुळे कामासाठी लांब प्रवास करण्याची गरज राहत नाही आणि लोक सहज चालत आपल्या कामाच्या ठिकाणी सुद्धा पोहोचू शकतात। यामुळे वेळ खर्च वाचतो, ट्रॅफिक आणि प्रदूषण कमी होतं आणि त्याचबरोबर जीवनमान अधिकच सुधारतं। दरम्यान या प्रकल्पाच्या घोषणेसोबतच सुमारे 1 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचं सामंजस्य करार सुद्धा करण्यात आले असून जगभरातील आघाडीच्या कंपन्यांनी यासाठी सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद असा दाखवलेला आहे। दक्षिण कोरिया, स्वित्झर्लंड, अमेरिका, फिनलंड, दुबई आणि सिंगापूरमधील दिग्गज उद्योग समूहांनी या प्रकल्पामध्ये गुंतवणुकीची तयारी सुद्धा दाखवली आहे, ज्यामध्ये फेडेक्स, मेपल ट्री इन्व्हेस्टमेंट, ट्रेबिका डेव्हलपर्स, जिनीव आणि इंडोस्पेस पार्क समूह, त्याचबरोबर एसएसबी ग्रुप यांसारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा समावेश यामध्ये आहे। त्यामुळे यावरून आपण कल्पना करू शकतो की या परकीय गुंतवणुकीमुळे रायगड पेन परिसरामध्ये एक जागतिक दर्जाचं, टिकाऊ आणि भविष्यासाठी आधारित असं एक शहर उभं राहणार आहे। बरं, ऊर्जा आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने सुद्धा हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। अदानी ग्रुप कडून इथे 3000 मेगावॉट क्षमतेचं ग्रीन डेटा सेंटर पार्क, विमानतळाजवळ एकात्मिक एरिना जिल्हा आणि कोल गॅसिफिकेशन सुविधा, 8700 मेगावॉट क्षमतेचा पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्प, त्याचबरोबर सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले फॅब्रिकेशन युनिट्स उभारले जाणार। त्यामुळे हा परिसर केवळ औद्योगिक केंद्र न राहता भारताच्या तंत्रज्ञान आणि ऊर्जा क्षेत्रातील प्रगतीचा सुद्धा एक केंद्रबिंदू ठरणार आहे। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल स्पष्ट केलंय की रायगड पेन ग्रोथ सेंटर ही केवळ एक औद्योगिक संकल्पना नसून तिसऱ्या मुंबईच्या विकासाचा हा पाया आहे। या प्रकल्पामुळे महाराष्ट्राचा जागतिक गुंतवणूक नकाशावरचा दर्जा अधिकच उंचावणार असून भविष्यातील स्मार्ट आणि शाश्वत शहराच्या विकासासाठी हे एक आदर्श मॉडेल ठरणार आहे। तिसऱ्या मुंबईतलं पहिलं शहर आता प्रत्यक्षात येत असून
येत्या काळात हा प्रकल्प राज्याच्या आर्थिक आणि शहरी विकासाला सुद्धा नवी दिशा देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. त्यामुळे दावोस दौरा हा भारतात आणि पर्यायाने महाराष्ट्रात ज्ञान, तंत्रज्ञान आणि विदेशी गुंतवणूक मिळवण्यासाठीचा महत्त्वाचा प्रयत्न अशी भावना सुद्धा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. एकूणच काय तर रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात सुमारे 1217.71 एकर क्षेत्रफळावर उभारण्यात येत असलेलं हे रायगड पेण ग्रोथ सेंटर हे भारतातलं पहिलं ग्रीनफील्ड शाश्वत विकास केंद्र म्हणून सुद्धा विकसित येत आहे. या प्रकल्पाला उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी लाभणार असून मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे मार्ग त्याचबरोबर विरार अलिबाग बहुविध मार्गिकेमुळे या भागाचा वेगाने विकास होण्याची आता शक्यता आहे. हमरापूर आणि पेण हे जवळील रेल्वे स्थानक असून पनवेल पासून केवळ 25 किलोमीटर, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून 30 किलोमीटर आणि पेण शहरापासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर हे केंद्र उभारलं जात आहे. त्याचबरोबर जवळच JNPT, करंजा, JSW यांसारखी महत्त्वाची बंदरं असल्यामुळे सुद्धा लॉजिस्टिक आणि व्यापाराच्या दृष्टीने सुद्धा हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या ग्रोथ सेंटर मध्ये अत्याधुनिक रुग्णालय आणि आरोग्य सुविधा, विद्यापीठ, शाळा आणि संशोधन केंद्रांसह ज्ञान आणि शिक्षण क्षेत्राचा सुद्धा विकास केला जाणार आहे. त्याचबरोबर निवासी वसाहती, कार्यालयीन संकुल, मॉल्स आणि किरकोळ बाजारपेठांमुळे आधुनिक शहरी जीवनशैलीला सुद्धा एक चालना मिळणार आहे. त्याचबरोबर नाट्यगृह, सांस्कृतिक केंद्र आणि विविध मनोरंजन सुविधा सुद्धा उभारून सांस्कृतिक विकासाला देखील यामध्ये मोठं प्रोत्साहन दिलं जाईल. एकात्मिक लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी केंद्रांमुळे उद्योगांना गती मिळणार असून IT पार्क्स, फिटनेस हब आणि मोठ्या प्रमाणावर डेटा सेंटरमुळे तंत्रज्ञान व वित्तीय सेवांचं एक मोठं केंद्र म्हणून सुद्धा हे शहर आता उदयास येणार आहे. त्यामुळे तुर्तास आपण इथेच थांबूया. मात्र तुम्हाला याबद्दल आधी माहित होतं का? हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी सुद्धा कट टू कटला सबस्क्राईब करा.